माझ्या नादाला लागणाऱ्यांनी स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. नादाला लागू नका, नाहीतर स्मशानात जावं लागेल. हे विधान आहे नुकतेच ठाकरे गटामधून शिंदे गटात गेलेल्या खासदार संजय दिना पाटील यांचं. ठाकरेंचे जे 6 खासदार फुटले त्यामध्ये संजय दिना पाटील यांचा सुद्धा नंबर होता. जेव्हा संजय दिना पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की शिंदे गटामध्ये का गेलात, त्यावर उत्तर देताना संजय दिना पाटलांनी त्यांच्या मनातली सगळी भडास बाहेर काढली. यातच त्यांनी ठाकरे गटातील एका नेत्यावर नाव न घेता टीका केली. याच टीकेला संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रचंड जहरी प्रत्युत्तर दिलं. पण महत्त्वाचं हे आहे की संजय दिना पाटलांनी ठाकरे गट सोडण्याचं नेमकं काय कारण दिलं, कोणावर आरोप केले आणि राऊत काय बोलले, यात सगळ्यांची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार. बघा, ठाकरे गटातील 6 खासदारांनी पुन्हा पक्षामध्ये बंड केल्यामुळे ठाकरे गटातील वातावरण चांगलंच तापलेलं होतं. याच तापलेल्या वातावरणात संजय दिना पाटलांनी आणखी भर घातली. झालं असं होतं की 22 जूनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटामधून आलेल्या 6 खासदारांचा अधिकृत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात 6 सुद्धा खासदारांनी म्हणजेच ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांनी अधिकृतपणे शिंदेंच्या हातामध्ये हात देत शिंदे गटात प्रवेश केला. याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर संजय दिना पाटील यांना पत्रकारांनी घेरलं आणि पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही नेमकं कोणत्या कारणामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडलीये? तुमच्यावर तिथं कुणाचा दबाव होता का, की उद्धव ठाकरेंसोबत तुमचं काही वाद झालेले होते? यावर उत्तर देताना संजय दिना पाटील असं म्हणाले की माझं ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी वैमनस्य नाही, त्यांच्यामुळेच मी खासदार झालोय. पण जर कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्यांनी आधी स्वतःच्या मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा, कारण माझ्या नादाला लागणारे थेट हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील. पुढे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना पाटील असं म्हणाले, माझा उद्धवजी किंवा आदित्य यांच्याशी वाद नाहीये. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी तिकीट वाटपावरून उद्धव ठाकरेंनी माझ्या समोर हात जोडून अडचण व्यक्त केलेली होती, तेव्हा मी स्वतः माघार घेतलेली होती. उरला प्रश्न माझ्या लेकीला ठाकरेंनी महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी उमेदवारी दिली त्याचा, तर त्यावेळी स्वतः उद्धवजींनी मला विनंती केली होती की राजूल पाटील यांना उभं करा, नाहीतर ती जागा मनसेच्या हातामध्ये जाईल. त्यामुळेच त्यावेळी मी माझ्या लेकीला उभं केलं होतं. यात मी कधीच ठाकरेंच्या मागे लागलो नव्हतो की माझ्या लेकीला तिकीट द्या. आता बघा, इथपर्यंत संजय दिना पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की ठाकरेंसोबत काहीच वाद नाहीत. पण इथून पुढे संजय दिना पाटील जे काही बोलले त्यावरून राजकारणामध्ये जाळ आणि धूर निघायला सुरुवात झाली. त्यातल्या त्यात संजय राऊतांना याची धग जरा जास्तच लागली. संजय दिना पाटील असं म्हणाले की ठाकरे गटातील एका अहंकारी नेत्यानं माझ्या घरासमोर येऊन शिव्या दिल्या. माझ्या 40 शाखा प्रमुखांपैकी एकालाही पद किंवा तिकीट मिळू दिलं नाही. त्या नेत्यांची अवस्था सध्या कुत्र्यासारखी झाली असून त्याला लोकांनी पाया पडावं असं वाटतं. त्याच्यामुळेच मी पक्ष सोडला. त्या नेत्याला कित्येकदा मी आणि सर्वांनीच समजावलं होतं, पण तरीही तो नेता सुधारला नाही. व्यासपीठावर बसल्या बसल्या पण तो मला बोलायचा, माझ्या तोंडावर गोड आणि पाठीमागून माझ्याबद्दल गैर बोलायचा. त्याच्यामुळेच शिवसेनेचं वाटोळं झालंय आणि त्याच्यामुळेच मी शिवसेना सोडतोय. माझ्या नादाला लागू नका, नाहीतर सुरक्षा व्यवस्था असली तरी सुद्धा बॉम्ब टाकेल, असं पाटील म्हणाले. आता पाटलांच्या या टीकेला पत्रकारांनी पुन्हा आणखी एक प्रश्न विचारला की तो नेता म्हणजे संजय राऊत आहेत का? या प्रश्नावर सर्वांनाच वाटलं होतं की पाटील राऊतांचंच नाव घेतील, पण पाटील उलट असं म्हणाले की संजय राऊत यांचा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार आहे. मला त्यांनी 2004 मध्ये आमदार बनण्यामध्ये मदत केली आहे. नंतर किरीट सोमय्यांच्या विरोधात लोकसभा लढवताना सुद्धा त्यांनी मला मदत केली आहे. आता पाटलांनी राऊतांवरही टीका केली नाही, त्यामुळे पाटलांनी नेमके कोणत्या नेत्यावर आरोप केले याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांना सुद्धा सध्या लावता येईना. खरं तर संजय दिना पाटलांनी राऊतांवर टीका केली नाही म्हटल्यावर हे प्रकरण इथंच संपेल असं वाटलं होतं. पण पाटील यांनी राऊतांवर टीका न करता सुद्धा संजय राऊतांनी सवयीप्रमाणे पाटलांचं म्हणणं स्वतःच्याच अंगावर ओढावून घेतलं. संजय दिना पाटलांना प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की चल, मी तुझ्या नादाला लागतो, बंदुका वगैरे आम्हाला दाखवू नको. मी इथेच भांडुपला आहे, बंदूक का दाखवतो? गद्दार माणूस. गद्दारी करून 50 कोटी मिळालेत ना, मग गप्प बसायचं, बंदुकीची भाषा करायची नाही, असं म्हणत राऊतांनी 1-2 शिव्या सुद्धा देत संजय दिना पाटलांवर प्रचंड जहरी टीका केली.
पण एक समजत नाहीये की संजय पाटलांनी राऊतांचं नाव घेतलेलं नव्हतं किंवा त्यांच्यावर थेटपणे टीका सुद्धा केलेली नव्हती, तरी सुद्धा राऊतांनी पाटलांचं प्रकरण स्वतःच्या अंगावर का ओढावून घेतलं असेल? की खरोखर संजय दिना पाटलांनी ज्या नेत्यावर नाव न घेता टीका केलेली होती तो नेता राऊतच होते? प्रश्न अनेक आहेत, पण उत्तरं अनुत्तरित आहेत. संजय दिना पाटील आणि संजय राऊतांच्या एकमेकांवरच्या चिखलफेकीत तोटा मात्र उद्धव ठाकरेंचा होतोय. पक्षाला लागलेली गळती नेमकी कुणामुळे लागलीये हे ठाकरेंना कळेना किंवा मग कळून सुद्धा वळेना हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. भले ठाकरेंच्या पक्षातले नेते निधीचं कारण देऊन शिंदे गटात जात आहेत, पण शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरेंवर आणि ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांवर गरळ ओकतायत. यातून सर्वसामान्यांमध्ये संदेश हाच पोहोचतोय की पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना ठाकरेंच्या पक्षात कुणीतरी त्रास देत होतं आणि ठाकरेंनी त्याकडे फक्त दुर्लक्ष केलं. आता सुद्धा संजय दिना पाटलांच्या प्रकरणामध्ये हेच झालंय. पाटील निधीच्या कारणामुळे शिंदे गटात गेले आणि टीका मात्र ठाकरेंच्या गटावर केली. पाटील म्हणाले की ठाकरेंनी याआधीच त्या माणसाला समजून सांगायचं होतं. तसं झालं असतं तर आज ही वेळ आलीच नसती, मी मातोश्रीवरच थांबलो असतो. पाटलांचं म्हणणं सुद्धा तसं बरोबरच आहे. पण शेवटी जाणाऱ्यांना ठाकरे सुद्धा थांबवू शकत नाहीयेत, कारण झोपलेल्याला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागा करायचं? असो, संजय दिना पाटील यांनी ज्या नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे तो नेता नेमका कोण असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा. चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.